आता त्या चेटकिडीनं माझ्या दिगूला असं जाळ्यात अडकवलंय की माझ्या दिगूचाही जीव धोक्यात आहे. मी असं होऊ देणार नाही. मी असं होऊ देणार नाही. बोल बोल, मुलं कुठे आहेत? बोल. आता तरी सांगे चेटके. ए डोसा, ढिगूवाला म्हणून काय झालं? आपण काही चुकीचं करत नाही. जोपर्यंत मुलांचा ठाव लागत नाही तोपर्यंत डोसा, तोपर्यंत आपण कोणाचं काही ऐकून घेणार नाही. नका करू, तुम्हाला काटे लागतील. तुम्ही इथे का आलात? तुम्हाला जर हीच भाषा समजत असेल ना तर मीही तीच भाषा बोलू शकतो. काय झालंय तुमचं? मागे हो. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? या सखूचा चेटकिडीचं काय वाटेल ते करा तुम्ही, पण माझ्या दिगूला हात लावायचा नाही अजिबात. अरे वा मनोरमाबाई, स्वतःच्या मुलाचा विषय निघाल्यावर तुम्हाला पाझर फुटला. तो प्रत्यक्ष इकडे हजर असताना तुम्ही एवढे अस्वस्थ होताय. तर ज्यांची मुलं पळवली गेलेली आहेत ते अस्वस्थ होणार नाहीत. आणि ते या मुलं पळवणाऱ्या सखूला मारणारच ना. बघ 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 दिगू, अरे भास्कर बुवा बोलतायत ते काही चुकीचं नाही बोलत आहेत. तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्या आईला लोक काय काय बोलतायत ते बघ. ही सगळी इब्रत धुळीला मिळवलीस या सखूपाई. अरे तू तरी त्यात वाटेकरी होऊ नकोस. अख्ख्या गावामध्ये आपल्याला आता कोण कुत्र विचारणार नाहीये. अरे कसली प्रतिष्ठा आणि कसलं घराणं. खुनी आहे तुमची सून, खुनी आहे, खुनी आहे तुमची सून, खुनी आहे. गावातल्या भिकाऱ्याला सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त मान मिळेल. तुम्ही सगळेजण अत्यंत बनेल खोटारडे आणि लबाडात. सुभेदार काका, कशाच्या आधारावर तुम्ही हे सगळं बोलताय? एकतर सकू खुनी नाहीये, तिने मुलांना पळवलेलं नाही, आणि तुम्ही केवळ गाव गप्पावर विश्वास ठेवून हे सगळं बोलत असाल ना तर तुमच्या विवेक बुद्धीची कीव येते मला. नाहीतर काय, जुना राग मनात ठेवून आम्हाला बोलण्याची संधी साधणारे तुम्ही संधी साधू आहात. थांबा. मी की इथं काय गप्पा मारायला आलेलो नाहीये, पण जाहीर करतोय. मनोरमाबाई, तुमचं घराणं अत्यंत विश्वासघातकी आहे. तुमच्या भूलतापांना आता कोणी भुलणार नाहीये बरं. तुम्ही सगळेजण एकमेकांना सामील आहात. सुभेदार, थांबा. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही अजून. तर आज मी जाहीर करतो, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे. सासू सून काय आपसात बोलायचं ते बोलून घ्या, पण त्या मुलांचा ठाव ठिकाणा सांगा. भास्कर बुवा, उद्या सकाळपर्यंत इथे कोणीही फिरकायचं नाही. अहो नाही हो, हे काय बोलतात? कोणाला सूट देताय? कळतंय का तुम्हाला? तुम्हालाच समजत नाहीये मला काय म्हणायचंय ते. ऐका माझं, मला जे काही म्हणायचंय ते मी म्हणलोय. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? उद्या सकाळपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. चला भास्कर बुवा, काय बोलायचं ते आपण बोलूया. चला चला रे बाकीच्यांनो, चला. हे चला. बघितलंस ना, जो येतोय तो तोंडावर थुंकून जातोय. आणि सगळं हे या कुळबुडवीमुळे होत आहे. आणि तरी सुद्धा तू तिच्याच नादाला लागलायस. काय म्हणाला होतास? गावात असलो तरी इथे गेलो नसतो.
मग आता थेट बाहेर गावाहून इथेच आलास का तर हिला आईला वाचवायला? अरे दिगू, आता तरी स्वतःच्या मनाला विचार, काय योग्य आहे काय अयोग्य आहे विचार. काही नाही वहिनी, ती आशा सोडा सगळी. आपला दिगू आहे ना हातातून गेला.